नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शेंगोळे. आपण शेंगोळ्याची रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे घेतले. आता मी मिक्सरमधून काढत आहे. मिक्सरमधून याची पेस्ट करायची, पाणी न टाकता अशी पेस्ट केली मी. आता आपण ताट घेतलं, त्याच्यामध्ये पीठ घेऊया. 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण ती मिरची मिक्सरमधून काढलेली पेस्ट ती 1 चमचा टाकूया आणि थोडीशी हळद आणि 1 चमचा ओवा टाकूया. ओवा टाकून याला आपण असं चवीनुसार मीठ टाकूया. कोथिंबीर आणि असं मिक्स करून घ्यायचं. आता हे पीठ मळून घ्यायचं. थोडंसं पीठ हे असं घट्टच मळायचं, कारण आपल्याला त्याचे शेंगोळे पण असे वळवता आले पाहिजे. त्याच्यामुळे हे पीठ आपल्याला थोडंसं असं घट्टच लागणार आहे. हे बघा, असं पीठ मळून झालं. 15 ते 20 मिनटं हे पीठ असंच भिजू द्यायचं. तोपर्यंत मी कढाई ठेवली आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया. थोडीशी मोहरी टाकली, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलं थोडंसं, आणि ती हिरवी मिरचीची उरलेली पेस्ट 1 चमचा ती पेस्ट टाकली. त्याला चांगलं थोडंसं असं परतू द्यायचं तेलामध्ये, कारण मिरची ती हिरवीच मिरची म्हणजे कच्चीच होती, ती भाजून नव्हती घेतलेली आपण. आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी थोडंसं आपल्याला जास्तच पाणी लागणार आहे, म्हणजे त्याला शिजायला पाणी जास्त लागतं. आता याला उकळी येईपर्यंत त्याच्यात चवीनुसार मीठ. त्याला उकळी येईपर्यंत आपण तोपर्यंत शेंगोळे बनवून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे शेंगोळे बनवायचे. कोणी गोल करतं, कोणी नुसते असे लांब पण करता, कोणी असं दिव्याच्या आकाराने त्याला थोडंसं समोरून चपटं पण करतात. पण मी हे अशा प्रकारे करणार आहे. हे बघा, हे अशा प्रकारे मी करणार आहे, गोल असे. आता मी असे तसे त्या प्रकारे सगळे असे शेंगोळे असे बनवून घेतले आहेत. आता ते आपण कढाईमध्ये टाकून घेऊया. कढाईमध्ये टाकल्यानंतर त्याला लगेच नाही हलवायचं, 5 मिनटं तसेच राहू द्यायचे. नंतर त्याला असं हलवून घ्यायचं. मग असे मोकळे मोकळे होता. हे असं एकदा 2 वेळेस त्याला असं हलवून घ्यायचं. रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवण्यासाठी शेंगोळे रेसिपी खूप छान आहे. आता शिजलेत बघा आपले शेंगोळे. त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची. कट केलेली कोथिंबीर टाकायची. हे बघा किती छान शिजले. आता आपण असे काढून घेऊया. खायला पण खूप टेस्टी लागतात. हे अशा प्रकारे शेंगोळे झाले. कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद.